नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि विशेष अभिनंदन की तुम्ही पंचांग कार्यशाळा शिकायला आला आहात. खरं तर कॅल्क्युलेटर हातात आल्यावर पाढे पाठ करणं ही जरा चुकीची गोष्ट वाटते आणि मग आज सॉफ्टवेअर हातात आल्यावर आपण पंचांगाचा अभ्यास करतोय. कारण आपल्याला तुम्हापैकी प्रत्येकाला हा विषय मुळापासून शिकायचा आहे. शास्त्राचा फक्त वरवर अभ्यास करायचा नाहीये, तर तुम्हाला शास्त्र मूळतः समजून घ्यायचे आहे आणि त्यासाठीच तुम्ही पंचांग या कार्यशाळेत आलेला आहात. पुरातन काळात आपलं ज्योतिषशास्त्र खूप पुढारलेलं होतं. अत्यंत सन्मान त्या काळी या शास्त्राला होता. कारण तेव्हा कोणतीही घटना अत्यंत बारकाव्यासह ज्योतिषी म्हणजे ऋषीमुनी सांगू शकत होते. तेवढा त्यांचा या अलौकिक शास्त्राचा अभ्यास होता. आपण रामायण, महाभारत यासारखे पारंपरिक ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा ज्योतिष विद्येचा उल्लेख व तिचं महत्व त्यात अधोरेखित झालेलं असतं. आपण जेव्हा पुरातन ग्रंथ वाचतो तेव्हा ज्योतिषशास्त्राचं महत्व, विद्येचा उल्लेख तिथे विशेषतः अधोरेखित झालेलं आपल्याला दिसून येतं. इतकंच नव्हे तर दूरदर्शनवर जी रामायण ही लोकप्रिय मालिका चालली, या रामायणात असं सांगितलं गेलं की महर्षी वाल्मिकी यांनी श्री प्रभू रामचंद्र पृथ्वीवर असताना त्यांचं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सांगितलं. म्हणजे संपूर्ण रामायण अगोदरच लिहून काढलं. ही ज्योतिष विद्येची तेव्हाची खरी शक्ती होती. त्या काळी ज्योतिषशास्त्र इतकं प्रगत असण्याचं कारण म्हणजे आपली समाज व्यवस्था किंवा एकूण संस्कृती ही वेदांवर आधारलेली होती आणि ज्योतिषशास्त्र हे वेदांच्या अंगांपैकी प्रमुख एक आहे. ते कसं हे आता आपण समजून घेऊया. त्या काळी सॉफ्टवेअर नव्हते. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास व्हायचा तो पंचांगातून. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे आपले 4 प्रमुख वेद पुरातन काळापासून आजही अस्तित्वात आहेत. आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, तंत्र म्हणजे स्थापत्यवेद, उपवेद म्हणून मानले जातात. या सर्व वेदांची 6 प्रमुख अंग आहेत. ती म्हणजे शिक्षा, व्याकरण, कल्प, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. यातील शिक्षा म्हणजे वेदांची नासिका, व्याकरण म्हणजे वेदांचं मुख, कल्प म्हणजे वेदांचे हात, निरुक्त म्हणजे वेदांचे कान, छंद म्हणजे वेदांचे पाय आणि ज्योतिष म्हणजे वेदांचे नेत्र होय. डोळ्यांचं महत्व आपण सर्व जाणतो. त्यामुळे वेदांच्या या 6 अंगांमध्ये नेत्र म्हणजे ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण असं महत्व आहे. याचा अजून एक अर्थ होतो की वैदिक काळात ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली आहे. म्हणजे ज्या काळात वेद निर्मिल्या गेले त्याच काळात वेदांबरोबरच ज्योतिषशास्त्र निर्मिल्या गेलं. तेव्हा दूरबीण देखील अस्तित्वात नव्हती. असं हे ज्योतिषशास्त्र 3 प्रमुख विभागात विभागल्या गेलं. एक म्हणजे सिद्धांत, संहिता आणि होरा. हे ते 3 विभाग होय. वेद हे देखील माणसाच्या जीवनाच्या कल्याणासाठी निर्मिल्या गेला आहे. ज्योतिषशास्त्र फक्त त्या वेदांचा एक छोटासा भाग आहे. यावरून आपल्या वेदांमध्ये मनुष्य जीवनाचा किती सखोल अभ्यास केला गेला असेल याची कल्पना करता येऊ शकते. मिळालेलं आयुष्य योग्यरित्या जगण्यासाठी वेदांमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचं एक वैशिष्ट्य असतं.
तो काळ पंचांगाच्या मदतीने ओळखला जाऊ शकतो आणि त्या काळाची माहिती ज्योतिषशास्त्रात प्राप्त होऊ शकते. अशा या वेदांचा व पर्यायाने ज्योतिषशास्त्राचा आपले ऋषीमुनी वर्षानुवर्ष सखोल असा अभ्यास करीत आहेत. परंतु त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी वापरत राहिले. तसंच शास्त्राचा प्रचार व प्रसार करत राहिले. त्यासाठी त्यांनी ज्योतिषशास्त्रावर आधारित अनेक ग्रंथ लिहिले. या सर्व ऋषीमुनींनी लिहिलेल्या ग्रंथांची ओळख देखील आपण करणार आहोत थोडक्यात. अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. त्यांचा लाभ घ्यावा. सिद्धांत. ज्योतिषशास्त्राचा पहिला मुख्य विभाग म्हणजे सिद्धांत होय. सिद्धांत हा मुख्यतः गणितावर आधारित आहे. गणितावर आधारित असल्यामुळे सिद्धांताचे काही मूलभूत नियम आहेत. ज्योतिष म्हणजे काय हे स्पष्ट करायचं झाल्यास सिद्धांतासह होरा रूप स्कधांत मात्य वेदस्य निर्मलम चक्षु ज्योतिषशास्त्र कलशम असं वर्णन एका ग्रंथात करण्यात आलंय. सूर्य सिद्धांत, वशिष्ठ सिद्धांत, ब्रह्म सिद्धांत, रोमक सिद्धांत यासारखे ग्रंथ आपल्या थोर ऋषीमुनींनी सिद्धांतावर लिहिलेला आहे. त्यानंतर येतं संहिता. हा ज्योतिषशास्त्राचा दुसरा मुख्य विभाग आहे. संहिता म्हणजे नियम. यामध्ये ग्रहांची गती, ग्रह वर्ण, ग्रह युद्ध, पाऊस, पर्यावरण, सामुद्रिक माहिती, वास्तू, मुहूर्त, भूगर्भ विज्ञान, उल्का, आकाशातील विशेष घटना, भूकंप, पशुपक्षी, वनस्पती, स्वप्न, संकटांची पूर्वसूचना आदी विषयांचा अभ्यास केला जातो. कालक संहिता, गर्ग संहिता, भृगु संहिता आदी ग्रंथामध्ये याचा महत्व स्पष्ट झालेला आहे. ज्योतिषशास्त्राचा तिसरा मुख्य आणि आजच्या काळात सर्वात प्रसिद्ध असलेला विभाग म्हणजे होराशास्त्र होय. होरा म्हणजे मूलभूत असलेल्या सिद्धांतांवर, संहिता म्हणजे नियम लावल्यावर होणारा परिणाम. हे अधिक स्पष्ट करून सांगायचं झाल्यास H अधिक O हे आजच्या रसायनशास्त्रातील 2 मूलभूत घटक आहेत. हे 2 घटक एकत्र केल्यास H2O म्हणजे पाणी तयार होतं. याच पद्धतीने विशिष्ट ग्रहांचे एकमेकांशी विशिष्ट योग बनला की जी घटना घडते ती घटना होराशास्त्रात स्पष्ट करता येते. होराचे देखील 5 विभाग आहेत. एक म्हणजे जातक, ज्याला आपण वैदिक फलकथन म्हणतो. दुसरं ताजिक, तिसरं मुहूर्त, चौथं प्रश्नशास्त्र आणि 5वं स्वप्नशास्त्र. अशा ज्योतिषाला या सर्वांचं ज्ञान असणं आवश्यक असतं, तरच तो अधिक चांगल्या प्रकारे आणि योग्य ते फलकथन जातकाला करू शकतो. वराहमिहिर, बृहन जातक, सारावली, जातक परिजात आदी होराशास्त्राचे प्रमुख ग्रंथ सांगता येतील. हे सर्व ग्रंथ अनेक ऋषीमुनींनी शास्त्राचा सखोल असा अभ्यास करून लिहिलेले आहेत. त्यामध्ये वराहमिहिर हे नाव आजच्या काळातही अनेक ज्योतिषी आणि ज्योतिषशास्त्र प्रेमींच्या ओठावर असते. ते 5व्या आणि 6व्या शतकातील थोर गणित तज्ञ आणि खगोल तज्ञ होते.
आधी त्यांचं नाव मिहीर एवढंच होतं. त्या काळी राजा चंद्रगुप्त म्हणजे विक्रमादित्य यांचं राज्य होतं. पूर्वीच्या काळी राजे महाराजांचे विविध सल्लागार असायचे. त्यात ज्योतिषशास्त्र तज्ञांचाही समावेश असायचा. त्याला राज ज्योतिषी असं म्हटलं जायचं. राजा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या मुलाचा मृत्यू हा जंगली सुवरने होईल अशी भविष्यवाणी मिहीर यांनी केलेली असते. तसं होऊ नये म्हणून राजा आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घेतो. सर्वप्रथम राज्यातील सर्व सुवर गायब होतात. राजकुमार पूर्णपणे संरक्षणात राहत असतो. त्याच्या जवळपास सुवरच काय कोणतंही जंगली श्वापद जाऊ शकत नाही अशी काळजी राज्यात घेतलेली असते. असं करता करता तो दिवस उजाडतो. त्या दिवशी संध्याकाळची वेळ दिलेली असते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजासह सर्वजण काळजी घेत असतात. दिवसभर काळजीमुळे सर्वजण थकलेले असतात. राजा थोडा निश्चिंत होतो की आपल्या राज्यात आता एकही सुवर नाही आणि राजकुमार संरक्षणात आहे. अति संरक्षणाला कुठेतरी राजकुमार कंटाळून गेलेला असतो. आपण कुठेतरी पाय मोकळे करावे असं त्याला वाटतं. त्याविषयी तो राजाशी बोलतो तेव्हा राजा म्हणतो, ठीक आहे, तू राजवाड्याच्या गच्चीवर जा. तिथे एवढ्यावरती सुवर येऊ शकत नाही. त्यानुसार राजकुमार खेळायला वर जातो. तिथेही शिपाई असतातच. राज्यातही सगळीकडे आनंदी आनंद होतो की बहुतेक येणारं संकट टळलं आहे. राजवाड्याच्या वरती जिथे राजकुमार खेळत होता तिथे राज्याचं फार मोठं चिन्ह लटकलेलं असतं. ते चिन्ह राजकुमारावर पडतं आणि त्याच्या जागीच मृत्यू होतो. आजूबाजूला असलेले शिपाई काही करू शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते राजचिन्ह वराहच असतं. या घटनेनंतर राजा मिहीर यांना बोलवतो आणि आपल्या राज्याच्या राजचिन्ह वराह त्यांना सन्मानपूर्वक देतो. तेव्हापासून मिहीर यांना वराहमिहीर म्हणून ओळखल्या जातात. तेच वराहमिहीर पुढे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून ग्रंथांची निर्मिती करतात. यावरून आपल्या लक्षात येऊ शकतं की पूर्वीच्या काळी ज्योतिषशास्त्र किती प्रगत होतं. वेदांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ऋग्वेदामध्ये ज्योतिषशास्त्राशी संबंधित एकूण 30 श्लोक आहेत. यजुर्वेदामध्ये ज्योतिषशास्त्राशी संबंधित 44 श्लोक आहेत. तर अथर्व वेदामध्ये एकूण 162 श्लोक आहेत. ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि ज्योतिषशास्त्र प्रेमी म्हणून या शास्त्राची ही मूलभूत माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.